हृदयस्पर्शी कथा. बरेलीतून दिल्लीला जाणारी गाडी आता हळूहळू पुढे सरकत होती. रेल्वेच्या खिडकीतून बाहेर पाहताना रमेशजींच्या डोळ्यात वेगळीच चमक होती. 5 वर्षांनी ते त्यांच्या मुलाला भेटणार होते. पत्नी गीता त्यांच्या शेजारीच बसलेली होती. रमेशजींनी मोबाईल उचलला. त्यांच्या मुलाला रोहितला फोन केला. हॅलो रोहित, आम्ही पोहोचतोय. तू स्टेशनवर आलास का? समोरून हसरा आवाज आला. अहो पप्पा, मी ऑफिसमधून निघालोय. 10 मिनिटात पोहोचतो. तुम्ही आईसोबत वेटिंग रूममध्ये बसा, असं म्हणत त्याने फोन कट केला. गीता डोळे पुसत म्हणाली, बघा ना, 5 वर्ष कशी गेली कळलंच नाही. गोलूही 2 वर्षाचा होतोय आता. बोलायलाही लागलाय तो. तो आजीबाबा या म्हणाला तेव्हापासून माझं मन त्याला भेटायला आतुर झालंय. रमेशजी हसले, पण चेहऱ्यावर खिन्नता होती. हो ग, जर त्याने नाही म्हटलं असतं तर मी आलो असतो का? मुलगा आणि सुनेने आपल्याला कधी बोलावलं का? त्या लेकराच्या आग्रहानेच आलो ना आपण. रमेशजी गीताला म्हणाले. बघ ना, गेल्या 5 वर्षात त्यांनी आपल्याला कधी बोलावलं नाही. त्यावर गीता मुलाची बाजू घेत म्हणाल्या, अहो, दोन्हीही कामामध्ये व्यस्त असतात. दिवसभर दोन्हीही ऑफिसला जातात. मग आपल्याला घरी बोलावून आपली काळजी कोणी घेतली असती? म्हणून नसेल बोलावलं. गाडी थांबली. रमेशजींनी अटॅची ओढली. गीता पाठीवर बॅग घेऊन उतरली. 5 वर्षा पहिले मुलगा रोहित आणि विभाने दिल्लीत गुपचूप लग्न केलं होतं. मुलाने लग्न केल्याचं रमेशजी आणि गीता यांना कळाल्यावर त्यांना खूप वाईट वाटलं होतं. आणि आज 5 वर्षानंतर त्यांचा नातू 2 वर्षाचा झाला असल्याने या निमित्ताने दिल्लीतील एका मोठ्या हॉटेलमध्ये बर्थडे पार्टी ठेवण्यात आली होती. खूप वेळा रोहित आणि विभाने त्यांना सॉरी म्हटलं, म्हणून आज ते नातवाच्या बर्थडे पार्टीसाठी दिल्लीला आले होते. दोघांच्या पावलात खूप उत्साह होता नातवाला भेटण्याचा. रमेशजींनी पुन्हा रोहितला फोन केला. बेटा, आम्ही उतरून आलोय. तू किती वेळात येतोस? समोरून रोहितचं उत्तर आलं. अहो पप्पा, थोडा उशीर होईल. एक महत्त्वाची फाईल साईन करायची आहे. अर्धा तास लागेल. तोपर्यंत तुम्ही चहा कॉफी घ्या. तेव्हा रमेशजी चिडले. हे काय, 10 मिनिटात म्हणाला होतास, अजून ऑफिसमधून नाही निघालास? गीता त्यांना समजावत म्हणाली, अहो, कामाचं प्रेशर असेल. इतकं मनाला लावून घेऊ नका. दोघंही वेटिंग रूममध्ये गेले. एक एक कप चहा घेतला. घड्याळाचा काटा पुढे सरकत होता. अर्धा तास झाला, मग 1.5 तास झाला. रोहितचा काही पत्ता नव्हता की फोन नाही. अहो, कामात व्यस्त असेल म्हणून नसेल जमलं त्याला यायला. तुम्ही काळजी करू नका. रमेशजी गीतावर चिडले. तू नेहमी मुलाचीच बाजू घेतेस, तो चुकीचा असला तरीही. जर त्याला माहिती होतं आज आपण या ट्रेनने येणार आहोत तर त्याने आपल्याला घेण्यासाठी गाडी पाठवायला नको होती का? आणि आज बर्थडे पार्टी आहे, तर आज त्यांनी सुट्टी घ्यायला हवी होती. त्यांना समजावत गीता म्हणाल्या, बर्थडेचं आयोजन करण्याचं काम हॉटेलवाल्यांचं असतं. त्यात तो काय करणार? संध्याकाळपर्यंत सर्व तयार होईल. आपल्याला काय पैसे द्यायचे असतात? रमेशजी चिडून म्हणाले, हो हो, आता तो मोठा साहेब झाला आहे. आई वडील नातेवाईकांसाठी त्याच्याकडे आता वेळ नाही. रमेशजींनी पुन्हा फोन केला. हॅलो, अरे अजून किती वेळ वाट पाहू? आम्ही कधीपासून वाट पाहतोय. रोहित म्हणाला, हो पप्पा, निघालोय. हॉटेलमध्ये ॲडव्हान्स द्यायचा होता म्हणून तिकडे गेलो होतो. ट्रॅफिकमध्ये अडकलोय. रमेश यांनी रागातच फोन खिशात ठेवून दिला. गीता त्यांना समजावून सांगत होती. आता फक्त 11:30 वाजले आहेत. संध्याकाळी 7 वाजता हॉटेलमध्ये पार्टी आहे. तोपर्यंत आपण पोहोचून जाऊ. दुपारचे 1 वाजले तरी रोहितचा काही फोन नाही. संतापतच रमेशजींनी परत फोन लावला. 3-4दा रिंग वाजली, पण समोरून कोणी फोन उचलत नव्हतं. आता त्यांची अधिकच चिडचिड होऊ लागली. 2 तासानंतर रोहितचा फोन आला. त्याने सांगितलं, मी ट्रॅफिकमध्ये खूप फसलो आहे. मी विभाला सांगतो. तिचं ऑफिस स्टेशनजवळच आहे. ती घेऊन जाईल तुम्हाला घरी. आता रमेशजींचा आवाज कठोर झाला. हे आधी सांगता आलं नसतं का तुला? एवढा वेळ बसवलं आम्हाला. बसून बसून आता आम्हीही थकलोय. गीता शांतपणे म्हणाली,
अहो, मोठं शहर आहे, ट्रॅफिक असतेच, तुम्ही एवढं रागावू नका, आधी शांत व्हा. पण त्यांच्या मनात संताप दाटून येत होता. प्रतीक्षा करता करता 3 वाजले. रमेशजी संतापून म्हणाले, या शहरातील लोकांनी आपल्याला चांगलंच वेडं बनवलंय. घराचा पत्ता देखील दिला नाही. दिला असता तर आपण घरीच गेलो असतो. गीता यांनी घरून बनवून आणलेला डबा उघडला. त्यात पुरी भाजी होती. त्यांनी ती रमेशजींना खायला दिली, कारण दोघांनाही खूप भूक लागली होती. जेवण करून नंतर एक एक कप चहा पिऊन परत दोघेही वाट बघू लागले. विभाचं ऑफिस जवळच होतं असं सांगितलं होतं, तरीही ती 1 तास झाली तरी आली नव्हती. गीता अचानक चेहऱ्यावर हात ठेवून म्हणाली, माझं डोकं दुखतंय, पोटातही त्रास होतोय. असं ऐकताच रमेशजी घाबरले. चल, डॉक्टरांना दाखवूया. ते स्टेशन बाहेर गेले. खूप शोधून एक मेडिकल सापडलं, पण त्यांना मेडिकलवाल्याने औषध दिली नाही, कारण त्यांच्याकडे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन नव्हते. परत आले तर गीता अशक्तपणे बेंचवर पडली होती. रमेशजींनी पुन्हा मुलाला फोन केला, रोहित, आईची तब्येत बिघडलीये, लवकर ये. पण त्याच्या फोनवर एका स्त्रीचा आवाज आला. रमेशजींनी विचारलं, तू विभा बोलतेस का? हो, रोहितकडे फोन दे. असं म्हणताच तिने रॉंग नंबर असं म्हणत फोन कट केला. तेव्हा रमेशजी थबकले. कसं काय? आत्ताच तर याच नंबरवर बोललो होतो. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. गीता यांची तब्येत बिघडत होती, तरीही त्या रमेश यांना विचारत होत्या, किती वेळात येणार आहे रोहित? रमेशजी गीताला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी विनवत होते, पण गीता यांना चालताही येत नव्हतं. त्यांची तब्येत खूपच बिघडत होती. म्हणून इच्छा नसतानाही रमेश यांनी परत रोहितला फोन केला. पण फोन आता नॉट रिचेबल येत होता. डोळ्यातील अश्रू पुसत रमेशजी गीताला सांभाळत होते. वेटिंग रूममधील एक कर्मचारी हे सर्व काही बघत होता. तो त्यांच्याजवळ आला. तो रमेशजी व गीता यांना आल्यापासून बघत होता. त्याला त्यांच्या भावना लक्षात आल्या होत्या. तो म्हणाला, बाबूजी, इतका त्रास का सहन करता? हे दिल्ली आहे. इथे कोणी आपल्या लोकांसाठी वेळ देत नाही. पण काळजी करू नका. मी एक डॉक्टर आणतो. तो धावत गेला. डॉक्टर घेऊन आला. डॉक्टरांनी तपासलं, औषधं लिहून दिली. आपण माझ्यासाठी माझ्या आईबाबांसारखे आहात. फी कसली? असू द्या. मग कर्मचाऱ्याने डॉक्टरांबरोबर जाऊन औषधं आणली. थोडं खायला दिलं. सहाय्यक रमेशजींना म्हणाला, तुम्ही सकाळी ज्या ट्रेनमधून उतरलात ती ट्रेन परत 1 तासाने इकडून बरेलीला जाईल. त्याने सुचवलं, माझं ऐका, तुम्ही बरेलीला परत जा. इथे कोणी तुमची वाट पाहत नाही. आत्ताच 4 दिवसांपूर्वी पंजाबमधून असेच वृद्ध जोडपे मुलाला भेटण्यासाठी आले होते. पण 2 दिवस वेटिंग रूममध्ये राहिले, पण मुलगा घ्यायला आला नाही. त्यांनाही परत जावे लागले. रमेशजींच्या डोळ्यातून अश्रू आले. त्यांनी क्षणभर विचार केला आणि त्याला 500 रुपयांची नोट दिली. बेटा, औषधांचे पैसे आणि परतीचं तिकीट घेऊन ये. औषध घेतल्यावर गीता यांना थोडं बरं वाटू लागलं. त्या कर्मचाऱ्याने त्यांना गाडीत बसवलं. काही बिस्किट, फळं हातात दिली. त्या कर्मचाऱ्याने गीता आणि रमेश यांना गाडीत बसवले. थोडा वेळ त्यांच्याशी गप्पा मारल्या. नंतर त्यांचा पाय पडून त्यांना प्रवासाच्या शुभेच्छा देऊन तो तिथून निघून गेला. आता गाडी हळूहळू पुढे सरकू लागली. तेवढ्यात फोन वाजला. हॅलो पप्पा, कुठे आहात? त्याच फोनवरून रोहितचा आवाज होता. रमेशजींच्या डोळ्यातून पाणी आलं. त्यांनी शांतपणे उत्तर दिलं, सॉरी, रॉंग नंबर. असं म्हणत फोन कट केला आणि खिडकीबाहेर पाहत राहिले. रमेशजींच्या मनात विचार आला. खरं म्हणजे त्यांचं मन दुखावलं गेलं होतं. आईबाप लेकरांसाठी किती त्याग करतात, पण तेच लेकरं आपले आईबापच विसरतात. त्याच्यापेक्षा लेकरं नसणंच बरं. नात्यात मोल जर हरवलं तर त्यांना काही किंमत राहत नाही. गाडी झपाट्याने पुढे जात होती. मागे राहत होती दिल्ली आणि त्या स्टेशनवरील वेदना. मोठ्या शहरात माणसं मोठी होतात, पण हृदय लहान होतं. खरी आपुलकी रक्ताच्या नात्यात असेलच असं नाही. कधीकधी अनोळखी हात पुढे येऊन आपल्याला मदत करतात. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.